नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण भन्नाट चवीची झणझणीत अशी बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. बटाटे तर सर्वांच्याच घरात असतात. भाज्या जर नसतील तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. इथे सिक्रेट वाटण करून मी ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे आणि साधी सोपी अशी आहे. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग बटाट्याची भन्नाट चवीची अशी झणझणीत रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया. झणझणीत बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण पावडर मसाले घालूया. त्यामध्ये एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याबरोबरच एक चमचा आपण धणेपूड घालूया आणि एक छोटा चमचा आपण गरम मसाला घालूया आणि त्याबरोबरच पाव चमचा हळदही घालूया आणि हे मिश्रण आपण प्रथम चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे मी अजून रेड चिली पावडर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात आपण पाणी घालून अगदी पातळसर अशी पेस्ट तयार करून घेऊया, म्हणजे मसाले अगदी व्यवस्थित फुलतील आणि त्याची पुरेपूर चव भाजीमध्ये उतरेल आणि तेलात करपणारही नाही. म्हणून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. आता ती आपण बाजूला ठेवूया आणि एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊया. आता मसाले पाण्यात व्यवस्थित फुलेस्तोवर लगेचच आपण एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण कांदा आणि टोमॅटो घालूया. इथे मी एक जाडसर चिरलेला कांदा आणि एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालत आहे. त्याबरोबरच 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 काजू, अर्धा इंच आले आणि 2 हिरव्या मिरच्याही घालत आहे. आता आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे सिक्रेट वाटण तयार झाले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. इथे मी कमी तेल वापरून ही भाजी तुम्हाला बनवून दाखवते आहे. आता त्यात आपण खडे मसाले घालूया. त्यामध्ये 2 तमालपत्र, 4 ते 5 आपण इथे मिरे घेतले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा, त्याबरोबरच 2 हिरव्या वेलच्याही मी इथे घेतल्या आहेत. आता खडे मसाले गॅसची फ्लेम मिडियम ठेवून फुलेस्तोवर चमच्याने अशा प्रकारे परतून घेऊया. खडे मसाले फुलताना त्यामध्ये 1 चमचा आपण जिरे घालूया आणि त्याबरोबरच चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी अगदी व्यवस्थित तडतडल्यावर जी आपण पावडर मसाल्यांची पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घेतली आहे ती आता आपण ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये घालूया. ती गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच अगदी व्यवस्थित तेलात परतून घेऊया. तेल सुटेस्तोवर आपल्याला ही पेस्ट तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव भाजीत उतरते आणि मसाले तेलात करपतही नाही. म्हणून अशा प्रकारे पावडर मसाले पाण्यात अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाल्यांना तेल अगदी व्यवस्थित सुटले आहे. अशा प्रकारे मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता त्यात आपण जे सिक्रेट वाटण आपण तयार करून घेतले होते ते आता ह्या स्टेजमध्ये घालूया आणि मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मसाल्यांची पुरेपूर चव अगदी वाटणामध्ये उतरली पाहिजे. पाहू शकता ग्रेव्हीमध्ये मसाले अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता अजून ही ग्रेव्ही पूर्णपणे कच्ची आहे, म्हणून मी त्यावर झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिटे मीडियम फ्लेम करून अगदी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता किती परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ग्रेव्हीला वरून तेलही सुटले आहे, म्हणजे ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि रंगही सुरेख आला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये 4 उकडून अशा प्रकारे हाताने मॅश करून घेतलेले घालायचे आहेत. जास्त मॅश करायचे नाही आहेत. आता बटाटे आपण ग्रेव्हीमध्ये घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने
मसाल्यामध्ये कोट होईस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनटे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव बटाट्यामध्ये उतरेल। पाहू शकता मसाल्यात बटाटे अगदी व्यवस्थित कोट झाले आहेत। आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे भाजी चविष्ट होते। तुम्हाला जितपत भाजी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि भाजी अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव बटाट्यामध्ये उतरते। आता भाजीला चव यावी यासाठी इथे मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालत आहे आणि पुन्हा भाजी अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घेत आहे। अशा प्रकारे अगदी भाजी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आता ग्रेव्ही आटवून घेण्यासाठी त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा भाजी साधारणतः 5 मिनिटे अगदी व्यवस्थित आटवून घेणार आहे, म्हणजे बटाट्यामध्ये आतपर्यंत मसाल्यांची चव उतरेल। आता साधारणतः 5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया। पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थित आटली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालूया। कसुरी मेथीमुळे भाजीला चव अगदी ढाब्यासारखी येते, म्हणून कसुरी मेथी जरूर वापरा। आता कसुरी मेथी घातल्यावर पुन्हा हलक्या हाताने भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता भाजीला अगदी ढाब्यासारखी चव यावी यासाठी वरून मी सर्वात शेवटी पाव चमचा गरम मसाला अशा प्रकारे घालणार आहे। जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आता पुन्हा भाजी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यावर मी झाकण ठेवून साधारणतः 1 मिनिटभर भाजी व्यवस्थित वाफवून घेणार आहे। त्यानंतर आपली झणझणीत अशी बटाटा रस्सा भाजी खाण्यासाठी तयार होईल। साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया। पाहू शकता किती परफेक्ट अशी झणझणीत रस्सा भाजी तयार झाली आहे। लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम झणझणीत अशी बटाटा रस्सा भाजी लगेचच सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाली घरगुती मसाले वापरून भन्नाट चवीची अशी झणझणीत बटाटा रस्सा भाजी। ही भाजी तुम्ही पुरीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता। फारच अप्रतिम अशी लागते। एकदा अशा प्रकारे तुम्ही जर बटाटा रस्सा भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल, इतकी चविष्ट ही बटाटा रस्सा भाजी तयार होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे, आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच चविष्ट आणि अगदी झटपट होणाऱ्या रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।